आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माझ्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत, कारण ह्याच्या पुढे सुद्धा पूर्ण काळात मला आणि आपल्याला सोबत काम करायचं आहे. आणि पहिल्या दिवसापासूनचं जे माझं कमिटमेंट राहिलेलं आहे ते म्हणजे ट्रान्सपरन्सी. त्याच्यामुळे विद्यापीठाशी संबंधित जे काही कामं आम्ही करू त्याच्याबद्दलची योग्य आणि वेळेवर माहिती आपल्या सगळ्यांना मिळेल ह्याची आम्ही काळजी घेऊ. आणि आताच संत तुकडोजी महाराजांना माल्यार्पण करून मी हा कार्यभार सांभाळलेला आहे. आणि आता आम्ही आपली परिषद आटोपल्यानंतर मोझरीला महाराजांच्या दर्शनाला जाणार आहे. तर द हाऊस इज ओपन. एक प्रश्न असा आहे मॅडम, आव्हानं खूप आहे तुमच्याकडून. म्हणजे एबीव्हीपीनं आत्ताच आंदोलन केलं होतं 2 आठवड्यापूर्वी आणि निकाल वेळेवर लागत नाही. म्हणजे मी शिकत असल्यापासूनच ओरडायचं की तर निकाल वेळेत लागत नाही, रिव्हॅल्युएशनचे प्रॉब्लेम आहे, काही फीजचे प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी फुल टाईम लेक्चरच नाही आहे. या चॅलेंजेस दूर करण्यासाठी कसा प्रयत्न असणार? आता एकदा नीट अवलोकन करायला लागणार आणि कुठे ॲक्च्युली गॅप्स आहेत सिस्टममध्ये, कारण गॅप्स शिवाय असं होणार नाही. कुठेतरी गॅप्स असणार आहेत, त्या आयडेंटिफाय करून त्यांना जर आपण एकदा कव्हरअप केलं तर मला वाटतं हे प्रोसेस जी आहे आपली स्मूथ होणार. आणि थोडासा माझ्या संगणक अभियांत्रिकीचा ह्याच्यात मला फायदा होईल असं वाटतं, कारण टेक्नॉलॉजीच्या वापराने आपण बऱ्याचशा गोष्टी स्पीडअप करू शकतो. आणि मला वाटतं की ते दॅट विल कम ॲज अ लिव्हरेज फॉर मी. आणि होईल ते म्हणजे आता ह्या वेळेसच्या परीक्षा तर जानेवारी 2ऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होतील एवढी तर सोय मॅडमनी केलेली आहे, माधवी मॅडमनी. आणि 2च्या ऐवजी 3 शिफ्ट्समध्ये पेपर करून आम्ही थोडासा जो काही वेळ जो जास्तीचा लागतो आहे, आता उशीर जो होतो आहे परीक्षांना, तो जरा आवाक्यात आणण्याचा प्रयत्न ह्या 3 शिफ्टच्या मॉडेलमुळे होणार आहे. पण ह्याच्या पुढे आता उन्हाळी परीक्षांपासून सगळं व्यवस्थित व्हावं या दृष्टिकोनातनं आता हे मी आज पदभार सांभाळला आहे. तर आता ह्याच्या पुढे ऑफिसात बसल्यानंतर जे अगदी प्रेसिंग इश्यूज आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा हाच राहणार आहे. मॅडम, तुमची नियुक्ती ऐतिहासिक घटना, पूर्ण वेळ पहिल्यांदा महिला कुलगुरू विद्यापीठाला मिळाला आहे. त्यातलं तर तुम्ही IT शी रिलेटेड आहात, तर महिलांसाठी एकूणच विद्यापीठात IT संबंधी काही नवीन तुमच्या डोक्यात आहे का किंवा काही तुम्ही हे केलेलं आहे? खूप टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा मला नवीन एजन्सी जी आता परीक्षा सांभाळते आहे त्या नवीन एजन्सीच्या ज्या काही अडचणी येत आहेत त्यांना लेगसी डेटा ट्रान्सफर आणि या पद्धतीच्या त्याची काळजी घेऊन मला वाटतं सुरुवात करीन. म्हणजे मी IT डिपार्टमेंट, IT सेल आणि जिथे कुठे विद्यापीठात टेक्नॉलॉजी आत्ता यूज होते आहे किंवा पुढे आणखीन कुठल्या डिपार्टमेंट्समध्ये आपण यूज करू शकतो, रोजच्या कारभारात आपण कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी यूज करू शकतो, मला वाटतं ते सगळं पण माझ्या आता कामाचा एक भाग राहणार आहे. आणि मी कुलगुरू झाले, महिला कुलगुरू झाले म्हणूनच आपण महिलांच्या सक्षमीकरणाकडे लक्ष देऊ असं नाही. म्हणजे पूर्वीपासनं त्याची काळजी घेतल्या जाते आहे आणि तुम्ही असं समजू शकता की मी इथे दिसते याचा अर्थ की ह्याची काळजी आहेच. म्हणजे प्रत्येक वेळेला असं सगळ्यांना वाटतं आणि हा जेंडर बायस न ठेवणं मला वाटतं हेच मोठं एम्पॉवरमेंट आहे. म्हणजे महिला कुलगुरू किंवा हे ठीक आहे की 102 वर्षाच्या इतिहासात एक महिला कुलगुरू लाभलेली आहे, तर आमच्या सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. मी विद्यापीठाची माझी विद्यार्थिनी असल्यामुळे ह्याच विद्यापीठात सर्वोच्च पदावर असणं ही खूप अभिमानाची बाब आहे. पण मला वाटतं की सक्षमीकरणाची प्रक्रिया ही माझ्यामुळे आणखीन मी चांगली करायचा प्रयत्न करेन, पण ती ऑलरेडी सुरू झालेली आहे. आपण जे बघितलं असेल तर विद्यापीठ कायद्यानुसार छात्रसंघाच्या निवडणुका आवश्यक आहे. मात्र अनेक वर्षापासून छात्रसंघाच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. आपण सुद्धा माजी विद्यार्थी राहिलेले आहेत, त्यामुळे अनेक नेतृत्व याच्यातनं घडतात. कसं करा या सगळ्याची? जसं की आत्ताच आपल्याला सांगण्यात आलं की माझ्यापुढे भरपूर आव्हानं आहेत. तर आता हे ह्याला पुन्हा कसं काय आपण मार्गावर आणू शकतो सगळ्या गोष्टींना. म्हणजे ॲक्टप्रमाणे आपण काय काय गोष्टी करायला हव्या, काय आतापर्यंत करू नाही शकलो, काय नीट करू नाही शकलो, या सगळ्याचं मला थोडंसं अवलोकन पण करायला लागेल. आणि ग्राउंडवर काय प्रॉब्लेम आहे ते सगळं आधी बघून मला वाटतं की एक एक करत आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारच.
म्हणजे कुठलाही मुद्दा दुर्लक्षित राहणार नाही हे मी सांगू शकते. मॅडम, जसा परीक्षेचा मुद्दा आहे तसा गेल्या अनेक वर्षातून पदभरतीचा मुद्दा काय आहे? 92 पदांची जाहिरात निघाली, त्याच्यानंतर ती पुन्हा रद्द झाली. आता पुन्हा आपण शासनाकडे नवीन आस्थापनाचा हे पाठवलेलं आहे, पण ते अजून मान्यता होऊन आलेलं नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे पदभरती कुठेतरी थांबली आहे गेल्या 3 वर्षापासून, असं सगळ्यांची मान्यता आहे. तर त्या दृष्टिकोनातून काय आपलं पाऊल? एक तांत्रिक मुद्दा म्हणजे तुम्हीच बोलताना म्हटलात की ॲडव्हर्टाइजमेंट पण आली होती आणि मग नंतर आपल्याला ती रद्दबातल करायला लागली कारण टेक्निकल इश्यू होता. तांत्रिक भाग असा की लिटू इथनं वेगळं झालं. त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की सगळी जी पूर्ण आराखडा असतो तो सगळा बदलतो आणि मग त्याला पुन्हा एकदा अप्रुव्हलला देणे आणि गव्हर्नमेंटकडनं फॉलोअप घेणे, तर हा विषय आहे. तर मला जे काही कळतं आहे की ह्याच्या पदभरतीसाठी तर काहीच अडचणी नाही आहे, पण आपल्याला प्रोसिजरप्रमाणे जायला लागेल. आपण आपल्याकडनं सगळं सबमिट केलेलं आहे. आता गव्हर्नमेंटसोबतचा एक अतिशय चांगला ॲग्रेसिव्ह फॉलोअपनी मला वाटतं आपण हे करू शकू. मॅडम, विद्यापीठामध्ये आता तुम्ही नियमित आल्यामुळे डीन आणि कुलगुरू भरतीची प्रक्रिया बरेच लोक राहण्यामध्ये आहे. तुम्ही कधीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणार? नवीन कुलगुरू आणि डीन मला असं वाटतं की एक्झॅक्टली म्हणजे ह्याच्यात जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल असंच मी म्हणेल. कारण याला ए-सॅप हे म्हणू शकते मी, म्हणजे 5 तारीख 10 तारीख असं नाही देऊ शकत. ए-सॅप असं म्हणू शकते कारण मला पण कळतं आहे की तसं रेग्युलर टीम नाही आहे. इतके ॲडिशनल चार्जेस असताना सिस्टम तेवढ्या इफेक्टिव्हली काम नाही करू शकत. तर मला याची जी गंभीरता आहे ती मला अगदी कळलेली आहे आणि अगदी अगदी म्हणजे तुम्ही समजू शकता की मी आजच आले आहे तर मला म्हणजे अजून सगळ्यांची माझी ओळख होणे आणि त्याच्यानंतर कोणाचं कसं काम आहे किंवा इथे डिपार्टमेंट्समध्ये कसं काम आहे आणि जर आपण म्हणतोय की आपल्याला चांगल्या माणसांना नेमणूक करायची आहे तर मला वाटतं थोडा वेळ मला पण घ्यायला लागेल. हो अगदी म्हणजे जेवढे काही को टर्मिनस पदं होती किंवा ॲडिशनल चार्जची पदं होती त्या सगळ्यांना नियमित करेपर्यंत आपण फार अपेक्षा नाही ठेवू शकत की सगळं काम खूप चांगलं होईल म्हणून. हो तर आता प्रक्रिया पण बघायलाच लागणार आणि चांगल्या मनुष्यबळाची फार गरज आहे. तर त्याच्याबद्दल जे काही करता येईल ते सगळं करू. पण जी एक्चुअली आप ये जानते होंगे कि कॉलेजेस के ऊपर ये जिम्मेदारी सौंपी जाती है क्योंकि जितने भी हमारे कॉलेजेस है एफिलिएटेड टू यूनिवर्सिटी, उन सब कॉलेजेस को यूनिवर्सिटी की तरफ से एग्जामिनेशन कंडक्ट करने की बेयर मिनिमम फैसिलिटीज़ प्रोवाइड की जाती है और उनके पास काफ़ी मैन पावर होता है. तो हर कॉलेज अपनी मशीनरी को इफ़ेक्टिवली यूज़ करके अभी एक और शिफ्ट ज़्यादा करेगा. तो इसी तरह से हम थोड़ा कॉम्पनसेट कर सकते हैं. अभी मेरे पास 2-2 तासाचे जे पेपर आहेत हां ते दिवसातून 3 वेळा घेऊ आणि 1357 ही कॉलेज घेते. 1357 कॉलेज कॉलेज घेते त्याच्यामुळे कॉलेजला इझी होईल आणि 2-2 तासाचे एका दिवसात जे 6 तासाचा टाइम स्पॅन आहे 9:30 ते 5:30 मध्येच 3 शिफ्ट होईल 2-2. 9:30 से मुझे इनसे थोड़ी सहायता लेनी पड़ी क्योंकि अभी सब कुछ समझना नहीं और सर संभाल ही रहे हैं लेकिन सब कुछ इतने शॉर्ट स्पैन में समझना थोड़ा मुश्किल है. तो अभी सर ने जैसे कहा कि 9:30 से 5:30 ये ही हमारा ड्यूरेशन रहेगा और 2-2 घंटे के जो पेपर है उनको हम काफ़ी अच्छी तरीके से 3 शिफ्ट में 9:30 से 5:30 में हम उसको कवर कर सकते हैं. एंड 1357 मतलब फर्स्ट, थर्ड, फिफ्थ एंड 7th सेमेस्टर के जो एग्जामिनेशंस होते हैं वो कॉलेज लेवल पे ही होते हैं. तो यूनिवर्सिटी को उसमें काफ़ी लेवरेज मिल जाता है. तो इस तरह से हम लोग करेंगे. जी हाँ दोन्ही परीक्षांच्या गुणवत्तेत फार प्रचंड तफावत आहे. म्हणजे कॉलेजच्या लेवलवर येणारे विद्यार्थी हे जेव्हा 70% घेतात ते युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत फक्त 35%ही घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण गुणवत्ता कशी मेंटेन करणार? पण बघा जर एवढं ग्रॉस इरेग्युलॅरिटी राहिली असती ते तसं नाही आहे. म्हणजे ते बऱ्याच वेळा ना समजण्यात आपण जरा नंबर्समध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. मुळातच जर 100 असेल तर 100 मार्क असतील तर त्याच्यातले इंटरनल आणि एक्सटर्नल असा विषय असतो. म्हणजे मुख्य परीक्षा जी विद्यापीठ राबवते आणि जी इंटरनल एक्झामिनेशन असतात 20
तर ह्या दोनमधला तो फरक आहे आणि आपण 20ला 80 सोबत इक्वलाइज न करणं मला वाटतं योग्य आहे. पण तरी तुमचा प्रश्न अतिशय संयुक्तिक आहे, योग्य आहे आणि ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये गुणवत्ता कायम राहावी ह्याच्यासाठी सुद्धा विद्यापीठ अनेक उपाययोजना करू शकते, मेकॅनिझम्स डिप्लॉय करू शकते, जसं की ॲकॅडमिक ऑडिट्स, मॉनिटरिंग यासारखे इनिशिएटिव्स आहेत. आता असं नाही आहे की सिस्टम नाही आहे, ही सिस्टम आहे. ॲकॅडमिक ऑडिट कंडक्ट करणं कॉलेजेसचं, ॲफिलिएटेड कॉलेजेसचं ही सिस्टम आहे. पण ती सिस्टम इफेक्टिव्हली राबवल्या जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की सिस्टम इम्प्लिमेंट जेवढ्या ऑलरेडी इथे आहेत त्याच्यात काय आणखीन सुधारणा करू शकतो ते मला बघायला लागणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने ह्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन सगळ्या कॉलेजेसमध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो, एक प्रॉपर शेड्यूल देऊन, म्हणजे कॉलेजेसना पूर्वकल्पना देऊन की जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जून आणि जुलै या महिन्यांमध्ये ज्यावेळेला थोडा लीन पिरियड असतो आणि नवीन सेशन सुरू व्हायचं असतं त्याच्या आधी कसं एक वेळेला हे मॉनिटरिंग केलं जाऊ शकतं, ह्या पद्धतीने आपण या गोष्टींना निश्चितच आत्ता ज्या स्थितीत आहे त्याच्यापेक्षा चांगल्या स्थितीत पोहोचवू शकतो. मॅडम एक प्रश्न असा आहे, हे जर पाहिलं आपण की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पासून म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रेसिडेंट, 2 चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सगळे विद्यापीठाचे विद्यार्थी राहिले. पी.व्ही. नरसिंहराव हिदायतुल्ला ॲक्टिव्ह प्रेसिडेंट होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया 2 झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले. पण माजी विद्यार्थी संघ तेवढा काही ॲक्टिव्ह नाही आहे. तर त्या म्हणजे फक्त विद्यापीठात परीक्षा घेणं आणि निकाल लावणं हा फक्त 5-10% समजला जातो. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पुढे जाणार, म्हणजे इतकी लिगसी आहे 102 वर्षाची. तर असे खूप कमी विद्यापीठ आहेत देशात की ज्याच्यात पंतप्रधान झाले, राष्ट्रपती झाले, मुख्यमंत्री झाले. तर त्या अंगानं कसं पुढं. थँक्यू व्हेरी मच बिकॉज दिस क्वेश्चन इज सो क्लोज टू माय हार्ट ॲज वेल. म्हणजे आय वॉज पॉन्डरिंग की 102 वर्षात नागपूर विद्यापीठाने जेवढे विद्यार्थी घडवले त्या सगळ्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग विद्यापीठाला कशा पद्धतीने करता येऊ शकतो हे सतत मी विचार करते आहे. म्हणजे त्या अनुषंगाने मी डिस्टिंग्विश लेक्चर सिरीज होऊ शकते, कुठल्या लॅबोरेटरीज त्यांच्यातर्फे होऊ शकतात, कशा पद्धतीने आपण त्यांना प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून ऑनबोर्ड करू शकतो, असे अनेक प्रकारचे विचार माझ्या मनात अगदी सुरूच आहेत. आणि तुम्ही खूपच माझ्या मनातला प्रश्न विचारला, तर हा मुद्दा डेफिनेटली आहेच. म्हणजे एक्झामिनेशन या सगळ्यात तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. काही ट्रान्झॅक्शनल इश्यूज राहतील विच नीड दी अटेन्शन, व्हेरी इमिडिएट अटेन्शन. ॲज आय सेड, दीज आर ऑल प्रेसिंग इश्यूज. सो आय डेफिनेटली कॅनॉट इग्नोर ऑल these issues because they are for the immediate good of our students. And as you can understand, if we delay the process of examination, assessment, results, everything gets impacted आणि ह्याचा परिणाम मुलांच्या करिअरवर खूप वाईट पद्धतीने होईल. कारण प्लेसमेंट्समध्ये सगळ्यात जास्ती मुलांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणून प्रेसिंग इश्यू, ट्रान्झॅक्शनल इश्यू मी जसं तुम्हाला म्हटलं ते सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. पण ज्याला स्ट्रॅटेजिक आणि थोडे लॉंग टर्म गोल्स आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्या माजी विद्यार्थ्यांचा विद्यापीठांशी त्यांना कसं जोडून घेता येईल ही सुद्धा माझी प्राथमिकता आहे. कारण बऱ्याच काळामध्ये VNIT आणि इव्हन LITU त्याच्यामध्ये त्यांच्या ॲल्युमनाय असोसिएशननी खूप मोठं काम केलं, खूपच मोठं काम केलं. सारंग त्यांचं खूप मोठं काम आहे. तर ते सगळं बघत असताना आणि आता लिटू बाजूला झालं नाही तर ते नागपूर विद्यापीठाच्या क्रेडेन्शियल्समध्ये आलं असतं. आपण नागपूर युनिव्हर्सिटीचा स्टुडंट म्हणून देखील ते करू शकतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. मॅडम एक प्रश्न विद्यार्थ्यांबाबत, जसं मॅडमने आम्ही BSc सायबर सायन्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजीचं अभ्यासक्रम सुरू केलेला होता. तर असं काही नवीन टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे. AI आणि डेटा सायन्स अगदी अगदी. आणि जसं की आता म्हणजे एक आणखीन काय म्हणतात त्याला माझ्या कार्यक्षेत्राचा म्हणजे किंवा माझं आतापर्यंत जे प्रोफेशन राहिलेलं आहे किंवा जे माझं क्वालिफिकेशन राहिलेलं आहे ते इंजिनिअरिंग असल्यामुळे मला वाटतं की डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे सगळे जेवढे टेक्नॉलॉजीज इन वोग आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात आपण खूप चांगल्या रीतीने आपलं डिपार्टमेंट ऑफ डिस्टन्स आणि कंटिन्युइंग एज्युकेशन प्रोग्रॅम जे आहे त्याच्या बरोबर आणि सगळ्या कॉलेजेस बरोबर आपण खूप चांगले प्रोग्राम्स ऑफर करू शकतो, जे की डेफिनेटली मी करणार. हे करत असताना आपल्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्समध्ये ॲडमिशन्स नसतात किंवा ते डिपार्टमेंट्स रिकामे राहतात, हे सध्याचं चित्र आहे. वाईल गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीला नाव यू हॅव टू कम्पीट विथ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो. सो लॉंग टर्म विजन म्हणून याच्यात तुमचा काही विचार आहे?
बिलकुल. कारण आता तुम्ही असं नाही म्हणू शकत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स जर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे, तर आपल्याला कात टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते करायलाच लागणार आहे. आणि त्याच्याचसाठी म्हणून ॲडव्हान्स्ड कोर्सेस, त्याच्याचसाठी म्हणून रेलेव्हंट इंडस्ट्री इन्व्हॉल्वमेंट असलेलं करिक्युलम आपल्या मुलांना ऑफर करणं आणि त्यांच्या मनात असा विश्वास निर्माण करणं की नागपूर विद्यापीठाचे कोर्सेस देखील अतिशय जॉब ओरिएंटेड आहेत किंवा ऑन्टरप्रिन्युअरशिपसाठी फायद्याचे आहेत. तर मला असं वाटतं की हे सगळं खूप आपल्या हातात आहे आणि आपल्याकडे प्रचंड एक्सपर्टीज आहे. आपल्या एवढ्या ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये एवढी विद्वान मंडळी आहे, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये एवढी विद्वान मंडळी आहे. त्या सगळ्यांना एका ठिकाणी आणून प्रॉपर टास्क फोर्स निर्माण करून जर आपण व्यवस्थित जबाबदाऱ्या त्यांना दिल्या तर मला वाटतं सगळ्यांना काम करायला आवडेल. दिशा देणं आवश्यक आहे. खूप जणांना एकत्र आणायचं तुम्हाला बाकी काय हरकत आहे, काय हरकत आहे म्हणजे नाही, याच्या ऍडमिशनच्या संदर्भात मॅडम, हां. पण फॉरेन स्टुडंट्स आपल्याकडे झिरो आहेत. म्हणजे काही आपल्याकडे नेल्सन मंडेलाचे हॉस्टेल होतं. तर ते तिथे फॉरेन स्टुडंट हां आहे, कन्सर्न आहे. एकही स्टुडंट आता नाही आहे म्हणजे मागच्या अनेक वर्षांमध्ये. तर मला वाटतं म्हणजे असं काहीतरी आपण इफ वी कुड अट्रॅक्ट फॉरेन स्टुडंट याच्यासाठी नेमली होती बागे सिलेक्टमध्ये. बिलकुल नाही. आता ह्याच्यावर पुन्हा काम ह्याच्यासाठी करायला लागेल. कारण आता एवढ्या वर्षांमध्ये आपल्याला प्रत्येक देशाच्या सुद्धा काही असे एरियाज असतात जिथे त्यांना मनुष्यबळ विकासाची गरज असते. आणि म्हणजे काही देशांमध्ये फार्मसी एज्युकेशनला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे ती मुलं जर आपल्या देशात आली आणि त्यांनी चांगलं फार्मसी एज्युकेशन घेतलं आणि अनायसे आपलं फार्मसी डिपार्टमेंट, मी हे फक्त उदाहरण म्हणून देते, म्हणजे इट इज नो बायस अगेन्स्ट एनी अदर डिपार्टमेंट. पत्रकारांसमोर थोडं सांभाळून राहावं लागतं म्हणून हे मी स्पष्ट केलं. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये असं आहे की प्रत्येक डेमोग्राफीची काय गरज आहे ह्याचं जर आपण थोडासा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने जर आपण विद्यापीठाला पोझिशन केलं तर मला वाटतं आपल्याला इंटरनॅशनल मुलं मिळायला काही त्रास होणार नाही. पण ते एव्हरीथिंग विल बी अ रिझल्ट ऑफ ऑर्गनाइज्ड एफर्ट्स. आपण नुसतं बोलून किंवा आम्ही असं करू आम्ही तसं करू याच्यानी काहीही होणार नाही आहे. रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यासाठी ऑर्गनाइज्ड एफर्ट्स हवं, रोडमॅप हवा, प्रॉपर जबाबदाऱ्या हवा, अकाउंटेबिलिटी हवी आणि त्या अनुषंगाने रिझल्ट आपोआप येणार. तर ते आपण करूच. म्हणजे कारण इन्क्लुझिव्हिटी, आउटरीच ह्यामध्ये स्ट्रॉंग होणं आवश्यक आहे. NIRFचं रँकिंग जर वाढवायचं असेल, QS रँकिंगसाठी अप्लाय करायचं असेल तरीसुद्धा 50% वेटेज रिसर्चला आहे. रिसर्च प्रोफाईल बिल्ड करणं आवश्यक आहे आणि चांगल्या रिसर्च क्रेडेन्शियल असलेल्या विद्यापीठांमध्ये मुलं नक्की येतात. तर खूप काम आहे, होईल. एक मुद्दा असा आहे की आपले जे ऑटोनॉमस कॉलेज वाढत चालले आहे जी, त्यामुळे आपल्याला आर्थिक जे आहे जे जी माध्यमातून पैसे येत होते ते कमी झाले. 3 कोटीचं आपल्याला नुकसान आहे सध्या आणि आपली आर्थिक परिस्थिती पण चांगली नाही आहे सध्या. नाही, त्याच्या बाबतीत काय प्लॅन आहे? रिसिप्ट चांगले आहेत आपले FDRs, तो वेगळा भाग आहे. पण ॲडिशनल रेव्हेन्यू स्ट्रीम जनरेशन ही काळाची गरज आहे. कारण आतापर्यंत आपण ॲफिलिएटेड कॉलेजेस पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग डोमेन आणि ऑटोनॉमस पण होत आहेत, ते इंजिनिअरिंग कॉलेजेस ऑटोनॉमस होत आहेत. त्याच्यामुळे तुमचा जो मेजर चंक आहे रेव्हेन्यूचा तो इम्पॅक्ट झालेलाच आहे, ह्याच्यात काही वाद नाही. पण ह्याच्यासाठी आता जर तुम्ही डॉट्स कनेक्ट करू शकलात तर जरा वेळापूर्वी मला प्रश्न विचारण्यात आला होता की आपली मुलं डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन्स नाही किंवा तुम्ही मॅडम टेक्नॉलॉजी संदर्भात काही कोर्सेस कराल का. तर हे सगळे त्याच्यासाठीचे प्रयत्न आहेत. ॲडिशनल रेव्हेन्यू जनरेशनसाठी पहिल्यांदा तर सगळ्या ॲडमिशन झाल्या पाहिजे. म्हणजे सोपं अर्थकारण आहे. मुलं येतील, रेव्हेन्यू येईल आणि विद्यापीठाला ते सुद्धा पब्लिक युनिव्हर्सिटी आहे आपली. त्याच्यामुळे फीसच्या बाबतीत ओव्हरबोर्ड नाही होता येत. कारण सगळ्यांसाठी शिक्षण आहे. मग सगळ्यांसाठी शिक्षण असताना टेक्नॉलॉजी रिलेटेड कोर्सेस सुरू करायचं म्हटल्यानंतर सुद्धा फायनान्शियल बर्डन भरपूर असतं. म्हणजे ज्या पद्धतीचे जर तुम्ही MOUs कराल कुठल्या चांगल्या इंडस्ट्रीज बरोबर, इंडस्ट्रीजचा CSR एक भाग झाला, पण तसं दुसरा भाग त्यांचं पण अर्थकारण सांभाळणं असतं. त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये फीजला बॅलन्स ठेवून सगळ्यांपर्यंत अफोर्डेबिलिटी त्याला करून आपल्याला रेव्हेन्यू जनरेशन कसं करता येईल आहे ह्याला थोडा वेळ लागेल. म्हणजे कसं करायचं ह्याला आहे कल्पना आहे, कसं करायचं ह्याचं पण एक जजमेंट आहे. हो 6 महिने झाले अजून काही झालं नाही त्या कमिटीचं. सर आता कसं आहे की रिव्ह्यू मॉनिटरिंग, अकाउंटेबिलिटी, दीज आर द कीवर्ड्स. कमिटीज बनल्यानंतर जर त्यांना नाही विचारलं की तुम्ही काय केलं नाही होणार.